लोकसभा निवडणूक 2024 कोण होणार बेळगाव लोकसभा उमेदवार? काँग्रेस व भाजपमध्ये रस्तिकेत सुरूच, कोणाला मिळणार तिकीट? राज्याचं राजकारण एकीकडं तर बेळगावचं राजकारण दुसरीकडं. विधानसभा निवडणूक असो वा लोकसभा येथील उमेदवारांची नावे कधीच पहिल्या अथवा दुसऱ्या यादीत कोणत्याही पक्षातर्फे जाहीर करण्यात येत नाहीत. बेळगाव जिल्ह्यात अनेक प्रभावी नेते आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील हेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. विद्यमान मंत्र्यांचा प्रभाव एका ठिकाणी तर इच्छुक उमेदवार दुसऱ्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा निवडणूक जिंकणे हे राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदारसंघापैकी 5 मतदारसंघ काँग्रेस तर 3 मतदारसंघ भाजपाचे आमदार आहेत. भाजपने चिक्कोडी मतदारसंघासाठी विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना यंदा देखील लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली आहे. तर बेळगाव लोकसभा उमेदवारांचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. बेळगावचे विद्यमान आमदार मंगला आंगडी यांचं नाव उमेदवारांच्या यादीत नाही ही बातमी समजताच त्यांनी दिल्लीला धाव घेतली होती. दिल्लीहून परतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी असं सांगितलं होतं की माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना उमेदवारी मिळाल्यास आपली संमती असेल. विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळवली. मात्र भाजपमधील त्यांच्या शिष्यानेच त्यांना पराभूत केलं होतं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून पुन्हा भाजपमध्ये घर वापसी केलेल्या शेट्टर यांची आशा पुन्हा भंगली. याचं कारण म्हणजे भाजपनं त्यांना हावेरी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी न देता माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिले. आता शेट्टर यांच्यासाठी पर्याय म्हणून आपल्या व्याही आंगडी यांचा एकमात्र मतदारसंघ उरला आहे. शेट्टर यांचं नाव पक्षश्रेष्ठींना जाहीर करण्यापूर्वीच स्थानिक भाजपकडून गो बॅक शेट्टर अभियान राबवलं गेलं, तर स्थानिक नेत्यांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. सध्याचे सत्ताधारी काँग्रेस मंत्री सतीश जारकिहोळी यांनी आपली कन्या प्रियंका यांच्यासाठी चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घेण्यास पडद्याआड तयारी करत आहेत. तर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपले चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी बेळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळण्यास खटाटोप करीत आहेत. या शर्यतीमध्ये कोणाला यश मिळणार हे पाहावं लागणार आहे. बेळगाव भाजपचा लोकसभा उमेदवार कोण, तसेच बेळगाव व चिक्कोडी काँग्रेसचा लोकसभा उमेदवार कोण, याकडे आता साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तुर्तास इथेच थांबतोय. ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज. धन्यवाद.